आपण पाहतोय मैदानावरती जसं मी मगाशी म्हटलं होतं हरीशजी, तारे जमीन पर हा चित्रपट जरी असला तरी खऱ्या अर्थानं आज टेनिस क्रिकेटचे तारे या निगडीच्या जमिनीवरती आहेत. मग उस्मान पटेल असेल, उस्मान पटेल याला एक लकब आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल, वाचलं असेल, पाहिलं सुद्धा असेल कि जो दिखाता है गेंदबाजों को आसमान उसे कहते हैं उस्मान. एक लाजवाब असा खेळाडू महाराष्ट्रामध्ये जर सर्व सुपरिचित असा जर कोणी खेळाडू असेल ज्याच्यावरती अगदी मनपूर्वक प्रेक्षक जे प्रेम करत असतील तर तो एकमेव असा खेळाडू आहे तो म्हणजे उस्मान पटेल. सकाळपासून अक्षरशः सेल्फी आणि फोटोग्राफ देता देता तो अक्षरशः थक्क झालेला आहे. आणि इमाद मोडक यांच्याकडे आपण वळणार आहोत. धन्यवाद. हेलो, अस्सलाम वालेकुम, नमस्कार, आदाब, सुस्वागतम. फिर से एक बार ले चलते हैं मुकाबले की तरफ. विकी बोहिर गेंदबाजी पर, कृष्णा लक्ष्मण सातपुते स्ट्राइक पर. एक बड़ा मैच. ओ ये देखिए बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग देखने मिली है. यहाँ 4 ओवर का मैच, दोनों टीमों का पलड़ा भारी है. कड़कती हुई धूप में मुकाबला जारी. और विकी बोहिर पिछले मैच के मैन ऑफ द मैच के दावेदार हीरो थे. पहली गेंद पर कोई रन नहीं आया. ओ ये देखिए फिर से एक बार बहुत ही उम्दा किस्म की गेंद, जड़ में गेंदबाजी की थी, हल्के हाथों से फ्लिक किया, कलाइयों का उपयोग और जिस तरीके से स्ट्राइक को रोटेट किया है. विकी बोहिर फिर से एक बार गेंदबाजी पर है. स्ट्राइक पर शाहिद शेख, 9 स्ट्राइक पर कृष्णा लक्ष्मण सातपुते. ओ ये देखिए अतिरिक्त उछाल, लेकिन उतना ही बेहतरीन स्ट्रोक. जी हां, रन मिलेंगे 4 तभी तो होगा बेड़ा पार. चौकार. ओ ये देखिए फिर से एक बार दिशा से भटके आउटसाइड द ऑफ स्टंप पर ये गेंद थी. वाइड का अंपायर का इशारा और रनों में फिर से एक बार इजाफा. रन हो चुके हैं, कहते चलूं 6 रन. 6 रन. विकी बोहिर गेंदबाजी पर है. पावर प्ले वाला ओवर जारी है. शाहिद शेख स्ट्राइक पर. ओ फुल टॉस गेंद इनफील्ड के ऊपर से खेला है. डीप एक्स्ट्रा कवर की रीजन में जा रहे हैं गेंद. 4 रनों के लिए चौकार. पर का इशारा अभी आ चुका है. या 1 बॉम्ब्स वार्निंग भी मिल चुकी है. ओ ये देखिए बहुत ही बेहतरीन गेंद. फिर से एक बार गुडलैंड स्पॉट पर गेंद गिरने के बाद अंदर की तरफ आई. बैकफुट पर उन्होंने जिस तरीके से बैकफुट पंच नजर आया और 2 रन भी तेजी के साथ शाहिद शेख ने पूरे किए हैं. आप देख सकते हो, आप टेनिस क्रिकेट के महारथी यानी कहते चलो स्ट्राइक पर शाहिद शेख
कल्याण के, यानी जिस तरीके से जिस खिलाड़ी ने बड़ी बड़ी प्रतियोगिता में बहुत ही उम्दा किस्म की बल्लेबाजी की, लेकिन शांत किया फिर से एक बार विकी बोयर ने शाहिद शेख की बल्लेबाजी को। देखिए शाहिद शेख के लिए जोरदार तालियां बजनी चाहिए, जिस तरीके से आरिश 11 ज़ारा और जिस तरीके से दूसरी तरफ तैमूर 11 के बीच में यह मुकाबला जारी है। 4-4 ओवर का मैच। तैमूर 11 की टीम ने जिस तरीके से टॉस जीतकर पहले फील्डिंग का फैसला लिया था। 4 ओवर के मुकाबले में आप देख सकते हो 1 ओवर का खेल खत्म हो चुका है और टीम का स्कोर हो चुका है 13 रन, माफ करना 14 रन। अंगद पाटिल इनामपुरी एक्सप्रेस गेंदबाजी पर है। स्ट्राइक पर देखा जाए तो कृष्णा लक्ष्मण सातपुते, टेनिस क्रिकेट का एक बड़ा नाम, वही स्ट्राइक पर है। देखना होगा किस तरीके से बल्लेबाजी करता है। ओ ये देखिए फिर से एक बार बहुत ही अच्छी गेंदबाजी, एक अच्छा खेल बीच मैदान के अंदर रंगता हुआ। डॉट बॉल। ओहो अच्छा स्ट्रोक, गेंद को भेजा ऑन साइड की दिशा में, 1 रन पूरा किया और इसी 1 रन के कारण स्ट्राइक को रोटेट किया। टीम का स्कोर हो चुका है आरिश 11 ज़ारा टीम का 15 रनों पर। दूसरी तरफ आप देखिए तैमूर 11 अंगद पाटिल दूसरी ओर लेकर आए हैं। फील्डिंग की अच्छी जमावट और अब नए बल्लेबाज आ चुके हैं रजत मुंडे। इन्हें इस खिलाड़ी के ताल्लुक से अगर मैं बात करूं तो हाल ही में पेन प्रीमियर लीग हुई थी, उसमें मैन ऑफ द सीरीज के दावेदार थे और बहुत ही उम्दा किस्म का ये बल्लेबाज है। देखना होगा अब किस तरीके से आज इस निगड़ी जैसे गांव में खेल दिखाता है अपने टीम के लिए। ओ अच्छा स्ट्रोक लगाया, स्क्वायर कट किया, वहां पर तारिक की अच्छी फील्डिंग, 1 रन से नहीं रोक पाएंगे। तेजी के साथ 1 रन भी पूरा हुआ, अच्छी फील्डिंग और अच्छी गेंदबाजी भी नजर आई और टीम का स्कोर सिंगल की मदद से हो चुका है 16 रन पर। हो फिर से एक बार कृष्णा लक्ष्मण सातपुते का ब्रांड था, लेकिन उस ब्रांड को ठंडा किया है कैच पकड़ के फहद ने। आजमत नाड़कर श्रीवर्धन आराटी के उनकी तरफ से 200 रुपए का इनाम और फहद के लिए इमरान बेबा इनकी तरफ से
₹100 का इनाम, यानी कुल ₹300 का इनाम आ चुका है। स्ट्राइक पर देखिए विश्वजीत ठाकुर, पहली ओवर की अगर बात करूं तो पहली ओवर में 14 रन आए थे, लेकिन अब देखना होगा दूसरी ओवर बहुत ही बेहतरीन अंगद पाटिल। ओ ये देखिए फिर से एक बार फंसाया, गेंदबाजी में कमबैक वेरिएशन था। गेंद की अगर मैं बात करूं तो आप एक्शन रिप्ले में भी देख सकते हो कि जिस प्रकार गेंदबाजी की थी, गेंद बाहर की तरफ काटा बदलती हुई, यानी आउट स्विंग होती हुई गेंद, जिसकी वजह से विश्वजीत ठाकुर मिस कर गए इस गेंद को। अगली गेंद, ओ अच्छा स्ट्रोक लगाया इस गेंद पर, फहद का अच्छा एफर्ट, क्या बात है, ओहो बिल्कुल तालियों की गूंज। लेकिन मुन्ना सर का इशारा कीजिए, यहां थर्ड अंपायर भी लिया गया है। जी हाँ, जिस तरीके से फहद का एफर्ट था, थर्ड अंपायर भी लिया गया था, डाउटफुल था कि जब उन्होंने जंप लेकर गेंद को रुकाया क्या उनका पैर बाउंड्री लाइन पर था या नहीं, इसलिए मुन्ना पठान सर ने थर्ड अंपायर लिया था। लेकिन वहां पर कुछ बड़ा हिट नहीं आएगा, सिर्फ और सिर्फ 1 रन आ चुका था। टीम का स्कोर हो चुका है 17 रन हो चुके हैं, 17। किरण पवार फिर से एक बार गेंदबाजी पर, एक मिनट अंपायर, जो दर्शक हैं जो अंदर की तरफ आए उनसे कहता हूं प्लीज थोड़ा सा पीछे हट जाइए। जी हाँ, फिर से एक बार मैच की तरफ आते हैं। ओहो क्या बात है, बहुत ही अच्छी गेंदबाजी। सेवनटीन 17 रन पर स्कोर रुका हुआ है। तीसरी ओवर जारी और विश्वजीत ठाकुर अब चल पड़े हैं गेंद जाती हुई 6 रनों के लिए, सिक्सर षटकार। क्या स्ट्रोक लगाया, जिस तरीके से षटकार आने के बाद टीम का स्कोर हो चुका है 23 रनों पर। अब किरण पवार फिर से एक बार देखना होगा क्या गेंदबाजी में कमबैक कर पाएंगे, क्योंकि षटकार खाया है, अब कमबैक करने का मौका फिर से एक बार हो सकता है या नहीं, या फिर विश्वजीत ठाकुर उसी लय में खेलेंगे। ओहो बैक टू बैक 2 गेंदों पर
बड़ा वाला प्रहार, गेंद जाती हुई आउट ऑफ द पार्क, 6 रनों के लिए सिक्सर, षटकार। रन 29। ओहो, बैक टू बैक जेपीएल का जो लकब मिला था विश्वजीत ठाकुर को, ब्रांड नजर आता हुआ, षटकार। इसी के साथ इस टूर्नामेंट के 399 षटकार पूरे हो चुके हैं। क्या बात है, ब्रांड नजर आया विश्वजीत ठाकुर। जिस तरीके से दिगोड़े उरन्ना तालुके से बिलोंग करने वाला खिलाड़ी जिस प्रकार बल्लेबाजी कर रहा है, किरण पवार के सामने एक उम्दा किस्म की बल्लेबाजी नजर आ रही है। ओहो, बैक टू बैक, और एक देखिए, गेंद को भेजा सीमा पार, 6 रनों के लिए फरार, षटकार। छह रनों के का स्कोर हो चुका है 41, 41 रन। तीसरी ओवर की देखा जाए तो एक गेंद आना बाकी है। ओहो, पुल पावरफुल, मिड विकेट के ऊपर से खेला है, 6 रनों के लिए स्ट्रोक, षटकार। बहुत खूब, उम्दा किस्म की बल्लेबाजी आजमत नाड़कर, इनकी तरफ से 500 रुपए का इनाम। विश्वजीत ठाकुर ने जिस तरीके से 5 षटकार लगाए एक ही ओवर में देखा जाए तो किरण पवार की गेंदबाजी पर, ये तो टेनिस क्रिकेट में होने ही वाला था। आज आप देख सकते हो टेनिस क्रिकेट के दिग्गज महारथी इस मंच पर आए हुए हैं। साथ ही साथ 47 रनों पर खेलते हुए विश्वजीत ठाकुर उर्फ मोटिया, जिस तरीके से टीम का स्कोर 47 हो चुका है। विश्वजीत ठाकुर, माफ करना, विश्वजीत ठाकुर 31 रनों पर खेल रहे हैं और टीम का स्कोर 47 हो चुका है। षटकार जो लगाया था अजमत नाड़कर, इनकी तरफ से 500 रुपए का इनाम। रजत मुंडे अब स्ट्राइक पर, आखिरी ओवर लेकर आए हैं तैमूर 11 टीम की तरफ से। फरहान 31 रनों पर जिस तरीके से एक अच्छी बल्लेबाजी देखने मिली। जिस तरीके से कृष्णा लक्ष्मण सातपुते का विकेट गिरा, शाही शेख का विकेट गिरा, लेकिन उस विकेट की बहुत ही उम्दा तरीके से बल्लेबाजी देखिए। अब रजत मुंडे भी चल पड़े हैं, गेंद जाती हुई आउट ऑफ द पार्क, लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रनों के लिए सिक्सर, षटकार। रन हो चुके हैं, 53 रन हो चुके हैं आरिश 11 ज़ारा की टीम के। क्या टाइमिंग था, फुटवर्क देखे कितना बेहतरीन, और एक उम्दा किस्म का खिलाड़ी आपके सामने रजत मुंडे। रसायनी सांबरली गांव का ये खिलाड़ी एक अच्छे मंच पर एक अच्छा खेल दिखाता हुआ। ये देखिए फिर से एक बार खेलना चाहते थे लेकिन डॉट बॉल, 53 रनों पर स्कोर रुका हुआ है। 4 गेंदों का खेल अब भी बचा हुआ इस ओवर का।
फुल टॉस गेंद, गेंद को नसीहत नहीं बख्शेंगे। जी हाँ, 6 रन के लिए षटकार, सिक्सर। और तेजी के साथ ट्रैवल हो चुका है 59 पर। 59 रन हो चुके हैं। खराब गेंदबाजी थी और उस गेंद पर नसीहत दी रजत मुंडे ने। दोनों बल्लेबाजों ने काफी हद तक कमाल की बल्लेबाजी की, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस। ये देखिए अंपायर का इशारा वाइड का, और इसी के साथ टीम का स्कोर 60 पर जा पहुंचा है, 60 रनों पर। और 6000 दर्शक हमारे साथ यूट्यूब पर जुड़े हुए हैं, देख रहे, इस मैच का आनंद उठा रहे। ये देखिए, ये अच्छी गेंद और अच्छा स्ट्रोक, कारपेट के सहारे खेला। अंगद पाटिल स्टॉप करना चाहते थे, लेकिन गेंद तो जारी है। 4 रनों के लिए चौकार। तेज गेंद पर बहुत ही उम्दा तरीके से, ये चूंकि लेदर क्रिकेटर भी है रजत मुंडे, और उसी तरीके के फॉर्म में नजर आ रहे हैं। 4 रन के साथ टीम का स्कोर 64 रनों पर जा पहुंचा है, 64। ओहो, क्या बात है, लाजवाब, उम्दा, जितनी तारीफ की जाए उतनी कम। षटकार, लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए गेंद फरार। गेंदें हो चुकी है 5, एक गेंद आना बाकी इस ओवर और इस इनिंग की। आखिरी गेंद, अंपायर का इशारा वाइड का, जी हां, और इसी वाइड की वजह से अब रन होते हुए 71 रन पूरे हो चुके हैं। ओ ये देखिए, फिर से एक बार बैट का ऊपरी हिस्सा लगा है, लेकिन बहुत ही अच्छी तरीके से ये रन इस गेंद पर नहीं मिलेंगे। बैट्समैन आउट हो चुके हैं रजत मुंडे। और यहां पर देखिए, आरिश 11 ज़हारा टीम ने स्कोर बनाया है पहली इनिंग में, 71 स्कोर बनाया है। 72 रनों का पीछा करना होगा अब यहां से। 72 रनों का पीछा करना पड़ेगा अब यहां से, कहते चलो। जिस तरीके से तैमूर 11 की टीम को जिस तरीके से आरिश 11 ज़हारा की टीम ने जो परफॉर्म दिखाया, शाहिद शेख का बहुत ही जल्दी विकेट गिरा, लेकिन शाहिद शेख ने कोशिश जरूर की थी। साथ ही साथ उनके साथ में शाहिद शेख के बल्ले से 2 चौके भी आए थे। कृष्णा बहुत जल्दी आउट हो गए, लेकिन रजत मुंडे और विश्वजीत की जोड़ी बहुत ही बेहतरीन, बहुत ही अच्छी तरीके से उन्होंने पार्टनरशिप निभाई। और टीम का स्कोर जिस तरीके से 71 रन हुए, उसमें विश्वजीत ठाकुर ने देखा जाए तो 5 गेंदों पर 5 षटकार किरण पवार की गेंदबाजी पर लगा है। अब कहते हैं ना कि ईंट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से, और जब गेंद का जवाब बल्ले से दिया जाता है तब खेल में मजा आता है। अब देखना होगा कि सेकंड इनिंग में किस तरीके से बल्लेबाजी करते हैं किरण पवार, और उनके साथ में रायगढ़ का टाइगर उस्मान पटेल। बहुत अहम रोल अदा करना होगा इन दोनों खिलाड़ियों को अपने टीम के लिए, क्योंकि आज आइकॉन के रूप में न जाने तैमूर 11 की टीम में आपको मौका मिला है, क्योंकि कहते हैं ना कि मौका जब मिलता है उस मौके का फायदा उठाना पड़ता है। नाना जी के कहते हैं ना कि मौके की ताल्लुक से एक बात मैं अक्सर कहता हूं, आज भी फिर से एक बार कहता हूं कि जब तालाब का पानी सूख जाता है ना, तब
चींटियां मछलियों को खाती है और जब तालाब का पानी बढ़ जाता है तब मछलियां चींटियों को खाती है। मौका दोनों को बराबर का मिलता है। मौका मिला है, मौके का फायदा उठाइए और एक अच्छा क्रिकेट दिखाइए। जब अच्छा क्रिकेट होगा तब खेल में मजा आएगा। धन्यवाद. मी हरीश दिगीकर, तुम्हाला विक्टोरी स्पोर्ट्स निंगडी हॅलो हॅलो ओके थँक्यू. सौरभ हरीश दिगीकर तुम्हाला नेते विक्टरी स्पोर्ट्स निंगडीच्या मैदानात. एक सामना रंगतो, एक मोठा सामना आपण पाहतोय. आरिश 11 जारा संघ प्रथम फलंदाजी करताना तब्बल 71 धावा कुठल्यात आणि 72 धावांचं लक्ष्य, एक विशाल लक्ष्य उभं केलंय. तैमूर 11 निंगडी संघासमोर, अर्थात प्रथम फलंदाज सावळेश्वर सावळा संघाचा किरण पवार, गोलंदाजीला विश्वजित ठाकूर. हा पहिला प्रहार, हल्ल्यावर प्रति हल्ला, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू. टीचे जेव्हा चुका होतात तेव्हा छोट्या माणसाकडून पण ऐकावं लागतं. इथं अभिजित छोट्या मोठ्याला समजावताना की काय चूक घडली तुझी. अर्थात एक सुरेख फटका पाहायला मिळाला. विश्वजित ठाकूरला कृष्णा सातपुते सर सुद्धा गेले दादा समजवण्यासाठी. काय प्रकारची खेळपट्टी आहे, काय प्रकारे हवा आहे, कुठल्या दिशेने वारे वाहतात, कुठल्या दिशेने फलंदाजाला कठीण होईल षटकार टोकणे समजावताना, आणि याच्यावर मार्क करावा लागेल. अर्थात मी उशिराने पोहोचलो स्कोर कार्डवर. आपल्याला लक्षात आलं की विश्वजित ठाकूरने किरण पवारवर हल्ला चलवला होता. 5 षटकार टोकले होते. वापसी करताना पहिल्याच चेंडूवर परतफेड करताना किरण पवार. विश्वजित, आणखीन एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक नाही तिथे, चेंडू वन बाउंड, सीमा रेषा पार. वेलकम फॉर किरण पवार ऑन फायर. डीजे थँक्यू. डीजे क्षेत्ररक्षणात सातत्याने बदल करायला लावतोय तो किरण पवार. हा टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक तिथेही नाही, चेंडू वन बाउंड, सीमा रेषा पार, दमदार चौकार. किरण पवारने, अर्थात या खेळाडूवर वेगवेगळे इतिहास, अर्थात एका हाती षटकार ठोकण्याचा एक वेगळा अनोखा गुणवत्ता त्याच्याकडे आहे. विश्वजित, किरण पवार साठी पुढील चेंडू,
हा यावेळेस मध्ये थोडासा रनअप मध्ये बिघाड. पंच जय पवार सरांचा इशारा येते. यस इट इज अ डेड बॉल. पुन्हा गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजीतली कला, शास्त्र आणि आक्रमकता याचा अनोखा संगम आणि हा त्रिवेणी संगम मैदानात जेव्हा पाहायला मिळतं ना, तेव्हा मी अशा फलंदाजांना चालतं बोलतं तुफान म्हणत असतो. आणि ते तुफान मैदानात आले. अर्थात कोकणाने सगळी तुफानं पाहिलीत. किरण पवार नावाचं वादळ आता मैदानात अनुभवताना कोकणवासी. विश्वजित ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजीवर बिघाड. यावेळेस आणखीन पुन्हा निर्णय येतो डेड बॉल. आक्रमक आणि कलात्मक फटकेबाजी इथं पाहायला मिळते. अर्थात विश्वजित सारख्या गोलंदाजाला निष्प्रभ ठरवताना अफलातून खेळी करतोय किरण पवार. 72 धावांचा बाटला कसा करायचा हे दाखवताना. हा उलटा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे मात्र तिथे सीमारेषेवर तैनात. एकाच धावावर समाधान मानावं लागेल किरण पवारला. एक धाव मिळते. एक धाव आणि धावसंख्या होते 15 धावा. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज होते. अर्थात यूट्यूबवर खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटला न्याय दिला असेल तर tenniscricket.in यूट्यूब मध्ये क्रांती करून आणली टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी. आखूट टप्प्याचा चेंडू फसवा चेंडू होता. इथे जेल होऊ शकला असता. खराब क्षेत्र निर्धारित क्षेत्र. निर्धारित क्षेत्रामध्ये पंचांकडून इशारा येते. एक धाव फक्त मिळेल. उस्मानला यावं लागेल. नॉन स्ट्राईकला स्ट्राईक चेंज होते. किरण पवारकडे जाईल स्ट्राईक. 16 धाव होत आहेत. माणगाव आणि ओमकार 11 विपक्ष माणगाव. अय्यान बॉईज माणगाव यानंतरचा सामना असेल. पहिली उपांत्य फेरी, पहिला सेमीफायनल. पूर्व उपांत्य फेरी आपण पाहतोय. हा जबरदस्त फटका. वाह, देखणा स्ट्रोक क्रिकेटचा. किरण पवार गुणवत्ता सिद्ध करताना उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू अप्पर कट स्टाईल मध्ये स्ट्रोकला. बॅकवर्ड पॉइंटच्या वरून चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावांसाठी डीजे सौरभ. मैदानात दाखल झाला. ओमकार 11 विपक्ष अय्यान बॉईज माणगाव. आपण टॉस साठी यायचे. विनंती असेल आपल्याला. पहिली सेमीफायनल इथे अनुभवणार आहोत आपण, तर प्लीज आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. अंगावरती शहारे येणारी फलंदाजी आपण अनुभवतोय किरण पवारच्या माध्यमातून. आता मात्र आहे रायगडचा टायगर स्ट्राईकला. उस्मान पडेल याला सुद्धा फलंदाजी करताना आपण अनुभवला थरार. अर्थात अनोखे विक्रम या खेळाडूच्या माध्यमातून आहेत. 36 चेंडूत 123 धावांची मॅरेथॉन खेळी सुद्धा याच खेळाडूंनी टेनिस क्रिकेटला दिली होती. अविस्मरणीय अनाकलनीय अशी फलंदाजी. उस्मान पटेल स्ट्राईक एंडला. तळोजा मॅन फ्रॉम तळोजा, रायगडचा टायगर म्हणून ज्याला ओळखलं जातं. करोडो फॅन आपण पाहाल युट्यूबवर उस्मान पटेल खेळताना. युट्यूबचे लाईव्ह पाहणारे खेळाडूंमध्ये सातत्याने भर होते. तुम्हाला ही सामना युट्यूबवर पाहायचा असेल तर tenniscricket.in सर्च करा. नक्कीच तुम्हाला सामन्याचा आनंद घेता येईल. अर्थात tenniscricket.in हे पहिले चॅनल ऑफिशियल आपण पाहिलं युट्यूबच्या माध्यमातून. क्रिकेट ज्यांनी कव्हरेज केलं टेनिस क्रिकेट. अर्थात टेनिस क्रिकेटचे सर्व संतोष नाणेकर सर आमच्या बाजूला आहेत. एक अफलातून क्रिएटिव्हिटी त्यांच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडली आणि युट्यूबवर tenniscricket.in यांचा जन्म झाला. आपण पाहिलं. अर्थात सुरुवात खूप कठीण केली होती सरांनी. आईच्या बचत गटातून 30,000 रुपये घेऊन या युट्यूबच्या स्पर्धा लाईव्ह करण्याचा मानस. आणि आज आपण पाहताय संतोष नाणेकर एक वेगळं ब्रँड tenniscricket.in मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हॅट्स ऑफ आहे सर. एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्या बाजूला असल्यानंतर आपल्यालाही वेगळी उत्साह आणि ऊर्जा मिळत असतो. वळूया मैदानाकडे. मयूर हा चांगला बॅटची कडा घेतली होती. आउटसाइड एज. यष्टीरक्षक शाहिद शेखच्या डोक्याच्या वरून गेला. निर्धारित क्षेत्रामध्ये एक धाव. उस्मानला पुन्हा नॉनस्ट्राईकला यावं लागेल.
एक धाव आणि धावसंख्या होती तब्बल 21 धावा. 72 धावांचा पाठलाग करताना तैमूर 11 निगडी हा संघ आरिश 11 जारा संघाला रोखण्यासाठी, त्यांचं टार्गेट भेदण्यासाठी, लक्ष्य पार करण्यासाठी फलंदाजीला किरण पवारनी तशी घणाघाती सुरुवात केली. 3 षटकार 3 चौकार 1 षटकार त्याच्या माध्यमातून पाहिली. देवद एक्सप्रेस मयूर वाघमारे किरणसाठी आणखीन एक फटका, मोठा प्रहार, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. धावा केल्यात त्याने आतापर्यंत जबरदस्त फटकेबाजी. आपण पाहाल फक्त 2 धावा उस्मान पटेलच्या बॅट मधून आल्या होत्या, सिंगल डिक्लर. आता कृष्णा, विश्वजित, मयूर यांना चर्चा करायला भाग पाडले ते किरण पवारनी. कृष्णा सांगतोय तिकडून गोलंदाजी व्हायला पाहिजे, विश्वजित सांगतोय अशी आखूड टप्प्याची गोलंदाजी, पुढे चेंडू टाकायचा नाही. वेगळ्या संभ्रमात टाकलंय त्या गोलंदाजांना नामोहरम केले. आक्रमकता पाहायला मिळते. 6 चेंडू मध्ये 25 धावा कुठल्यात किरण पवारनी. 8000 लाईव्ह पब्लिक आपल्या सोबत जुडते tenniscricket.in च्या माध्यमातून. सर स्पर्धा यश हा सामना जेव्हा अंतिम टप्प्यात जाईल दुगणे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील, कारण उस्मान पटेल, किरण पवार, कृष्णा सातपुते, मयूर वाघमारे, विश्वजित ठाकूर हे एकाच सामन्यात तुम्हाला दिसणं हे खूप मोठं काम आहे. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतो मयूर हा यावेळेस मात्र ओळखला मयूरने, चेंडू आखुडता घेतला किरणच्या बॅट पासून खूप लांब. बॅट आणि चेंडू मध्ये खूप मोठं अंतर पाहायला मिळालं. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा निर्णय केला होता किरण पवारने, फटका फसला त्याचा. लक्षात आलं की चूक घडते आपल्याकडून, धावा मात्र येत नाही. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये मयूर वाघमारेला मिळते यश. धावसंख्या स्थिरावली 27 या धावसंख्येवर. यावेळेस ओळखलंय मयूरने किरण कुठल्या प्रकारची फलंदाजी करतोय. त्याच प्रकारे लगातार 2 चेंडू निर्धाव टाकले तरी जी चर्चा रंगली होती यासीन सर, कृष्णा, विश्वजित आणि मयूर त्याच्यावर वर्क होताना, काम होताना आपल्याला मैदानात दिसते. कारण त्यानंतरचे लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकले मयूर वाघमारेनी. मयूर सातत्याने आपला कर्णधार विश्वजित ठाकूर याच्याकडे गोलंदाजी करत असताना नक्कीच मयूरला माहिती आहे विश्वजित ठाकूर एक वेगवान आणि एक माझ्यापेक्षा यशस्वी गोलंदाज आणि सिनियर खेळाडू आहे, स्वतः कर्णधार आहे, तर त्याचं मार्गदर्शन खूप गरजेचं आहे. देवद एक्सप्रेस खूप कमी काळात मयूर वाघमारेने कमालीची काम केली. अर्थात टेनिस क्रिकेटच्या सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे फिरवायला लावल्या होत्या. मयूर वाघमारे मॅन फ्रॉम देवद यावेळेस मात्र पुढे टाकला होता चेंडू, बॅटची आतली कडा घेतली, निर्धारित क्षेत्रामध्ये मिळेल 1 धाव किरण पवारला. धावसंख्येत 2 ते 3 चेंडू नंतर तब्बल भर पडली आणि धावसंख्या होती 28 धावा. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव आली होती उस्मान पटेलच्या बॅटमधून. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर किरण पवारचा फटका पाहिला, षटकार. पण तदनंतर मात्र वापसी केली ती मयूर वाघमारेने. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आणि 5व्या चेंडूवर एकेरी धाव दिली. आता स्ट्राईकला रायगडचा टायगर उस्मान पटेल. हा काय गोलंदाज आहे, देवद एक्सप्रेस, देवद पनवेलचा खेळाडू मयूर वाघमारे. काय गोलंदाजी पाहाल आपण. गोलंदाजी आवडली असेल तर मयूर वाघमारेसाठी होऊन जाते एकदा जोरदार टाळ्या. अर्थात एक षटकार किरण पवारच्या बॅटमधून आला आणि फक्त 8. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. साठी मी आमंत्रित करीन ओमकार 11 आणि अय्यान बॉईज माणगाव, कारण हा सामना संपेल आता 2 षटकानंतर. तर आपल्याला विनंती असेल की आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. ओमकार 11 वर विपक्ष अय्यान बॉईज माणगाव. बारा चेंडू 44 धावांचं लक्ष्य आहे. तिसरं षटक आणि आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक काताळण्यासाठी येतोय अभिजित ठाकूर, दिघोडे उरणचा खेळाडू. सातत्याने व्यावसायिक क्रिकेटर म्हणून खूप मोठी छाप टेनिस क्रिकेट पटलावर ज्यांनी छोडली, अर्थात मोठ्या आणि छोट्या या नावाने हे दोन्ही बंधू टेनिस क्रिकेटमध्ये आपला चलवा बिखरताना आपण पाहिले. यावेळेस समोर आहे किरण पवार, सावळेश्वर सावळा संघाचा खेळाडू.
आडवा पट्ट्यातला फटका आणि जी विकेटची कोंडी होती ती फोडली. भागीदारीला दिली एक विकेट घेऊन यशस्वी वाटचाल इथे करताना अभिजित ठाकूर पहिल्या चेंडूवर. डीजे सौरभ. थँक्यू डीजे. किरण पवारला परतावं लागेल मैदान सोडून, अर्थात नाखुश आहे तो. नवीन फलंदाज अंगद पाटील मैदानात करताना जबरदस्त गोलंदाजी वापसी केली अभिजित ठाकूरने. एक चांगला चेंडू हाताळला. द लास्ट लाफ इज अ बॉलर आपण नेहमी सांगत असतो क्रिकेटच्या माध्यमातून, आणि ते इथं करताना अभिजित ठाकूर. नवीन फलंदाज येतोय अंगद पाटील, अर्थात गोलंदाज म्हणून आपली छाप वेगळी पाडली अंगद पाटीलनी, पण फलंदाजी शूट मध्ये सुद्धा आपले हात आजमावताना. बॅटची बाहेरची कडा, लगातारचा दुसरा गडी बाद होईल. रजत मुंडे टिपतोय झेल. दुसरा गडी बाद करण्यात यश येते. म्हणून नेहमी म्हणत असतो परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य ज्याच्याकडे असते ना, तो जग जिंकण्याची जिद्द ठेवून पुढे सरकत असतो. परिस्थिती आपल्या विरोधात होती. अभिजित ठाकूरने चेंडू हातात घेतला, किरणला बाद केला, लगातार अंगदला बाद केला. आणि हॅट्रिक आहे या गोलंदाज अभिजित ठाकूर. नवीन फलंदाज गेल्या वसीम. टॉससाठी यायचं आपल्याला वारंवार अनाउन्समेंट होते. मित्रांनो, आम्हालाही समालोचन करू द्या आणि तुम्ही टॉस करून घ्या. ओमकार 11 विपक्ष अय्यान बॉईज माणगाव. कारण तुम्ही येत नाही तोपर्यंत आयोजक सातत्याने आम्हाला सांगतील की टॉस करायचा. आणि हॅट्रिकचा चेंडू अभिजित ठाकूर. हा निर्धाव चेंडू. चेंडू टप्पा पडल्यानंतर वळला बाहेरच्या दिशेने. जबरदस्त गोलंदाजी अभिजित ठाकूरची पाहायला मिळते. निताश, हताश, निराश. नॉन स्ट्राईकला रायगडचा टायगर उस्मान पटेल, कारण त्याला संधी मिळत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खराब फलंदाजी वसीम कडून, आणि ओळखले अर्थात अभिजित ठाकूरने. एक हुशार गोलंदाज बोट वळवतोय, चेंडू बाहेरच्या बाजूला काढतोय. खराब फलंदाजी वसीम कडून होताना दिसते आपल्याला. सामन्यावर पकड मिळवताना RE11 चारा संघ. हा मात्र खराब स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. चेंडूवर जातोय कृष्णा लक्ष्मण सातपुते. मिळेल एक धाव फक्त, आणि खूप उशीर. आणि अर्थात या सामन्यात फक्त 3 चेंडू उस्मान पटेलने खेळलेत आतापर्यंत. 2 धावा सिंगल घेतल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील. बॅटची कडा घेतली होती. शाहिदला वाटलं स्ट्राईक चेंज होईल, पण शाहिदच्या विरुद्ध आला निर्णय, अंगलट आला. अर्थात स्ट्राईक चेंज झाली, पण पुन्हा षटक संपलं. शाहिदच्या चेहऱ्यावर आपल्याला लक्षात येईल उस्मानला स्ट्राईक मिळेल. अर्थात हुशारी करण्याचा प्रयत्न केला होता शाहिदने. शेवटचा कॉल आहे. ओमकार 11 आणि अय्यान बॉईज माणगावला हा शेवटचा कॉल असेल आयोजकांकडून. पहिल्या सेमीफायनल साठी टॉस साठी यायचं आपण. अर्थात याची कोपरा ग्रुपची मोठी टुर्नामेंट येणार आहे. अर्थात 3, 4, 5, 6 ला 12 जानेवारीला लाईव्ह लॉट्स आणि टी शर्ट अनावरण झाले होतं. उस्मान पटेल. हा स्ट्रोक चांगला आहे. 1 बाउंड चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. चौकार. शेवटचा षटक आहे. जे या चौकाराने धावसंख्या होते 32 धावा. 72 धावा अर्थात 5 चेंडू 40 धावा पाहिजे. आयुष
हा चांगला चेंडू हाताळला उस्मानला, त्यांनी यॉर्कर लेनचा चेंडू होता. अर्थात खूप कमी वेळेस हे आसिन सर होतं की नाबाद आहे उस्मान पटेल आणि सामना जिंकून दिलेला आहे, असं खूप कठीण वेळ. तो बाद झाल्यानंतर ठीक आहे, त्याच्या विरोधात निर्णय जाईल, पण तो मैदानात असताना अर्थात त्याला काही करता आलं नाही. हतबल आहे तो, कारण त्याला चेंडूही खेळायला मिळाला नाही. त्याच्या वाट्याला मोजून 4 चेंडू, या सामन्यात 5 चेंडू आले त्याच्या वाट्याला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, नाखुश, हताश, निराश उस्मान पटेल नॉन स्ट्राईकला. रायगडचा टायकर, मात्र त्याला फलंदाजी हातात असताना पण, नॉट आउट असताना पण सामन्यासाठी तो काही करू शकत नाही. हे दुर्दैव अर्थात उस्मान पटेलचं. चांगला फटका, आता धावही घ्यायची इच्छा राहिली नाही उस्मान पटेलची. आपण पाहाल, कारण एक मोठा खेळाडू आहे, सहजासहजी नाराजी उस्मानची आपल्याला मैदानात पाहायला मिळत नाही, धाव मात्र मिळत नाही. 35 धावा झाल्यात, 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा आयुषची सुरेख गोलंदाजी, निर्धाव चेंडू. किरण पवार मैदानात होता, वाटलं होतं हा सामना एका वेगळ्या दिशेने कलाटणी घेतोय, 72 धावा चेस करेल असं वाटलं होतं उस्मानच्या साथीने, पण उस्मानला खूप कमी चेंडू खेळायला मिळाले. किरणनी सुरुवात करून दिली होती. चांगला फटका वसीमच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवर हा षटकार आला. 41 धावा आणि सामना एकतर्फी फिरवला तो अभिजित ठाकूरनी गोलंदाजी करताना किरण पवारला बाद केल्यानंतर. सामनावीराचा किताब या सामन्यात आपण वळतोय. अर्थात ज्यांनी 5 षटकार ठोकले आणि तब्बल 31 धावा कुठल्या किरण पवारवर हल्ला चढवला होता, मोठ्या विश्वजित ठाकूर ठरतोय या सामन्याचा सामनावीर. तर विश्वजित ठाकूर यांना विनंती असेल, आपण सामनावीराचा किताब घ्यायचा आहे. अर्थात सर तुमच्याकडे मी वळणारच आहे. अर्थात समालोचन कक्षात बदल होईल, यासीन मर्चंट सर जुडतील. पण तत्पूर्वी एक अनाउन्समेंट आहे. कोपरा ग्रुप नावाने कोपरा फेस्टिवल टुर्नामेंट आपण दरवर्षी पाहतो. अर्थात आमच्या श्रीवर्धन तालुक्यातली मानाची स्पर्धा म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. 12 जानेवारीला तिचं लाईव्ह लॉट्स आणि टी शर्ट अनावरण झालं होतं. 32 संघ आणि 32 संघ मालकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला होता कोपरा ग्रुपच्या. त्या प्रथमेश फंडलँडला तो इनॉग्रेशनचा आपण सोहळा पाहिला आणि त्या सोहळ्यामध्ये तब्बल 32 संघांनी उपस्थिती दाखवली.